यानंतर पुढची बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनच्या बाहेर कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे। आंदोलनकर्त्यांनी आत जाऊ नये यासाठी पोलिसांनी गेटवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा आणलेला आहे। पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनच्या बाहेर कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे। सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल लोकार्पण होणार होतं, पण पावसामुळे रेड अलर्टमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाला होता। मिकी घई आपल्याला अधिक अपडेट देईल। मिकी, कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे आणि पोलिसांचा बंदोबस्तही दिसतोय, काय परिस्थिती आहे सध्या तिथे? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर पुण्यातील या सिव्हिल कोर्ट स्टेशनच्या बाहेर आता महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आणि आपण जर बघितलं तर सगळे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि काहीचे अग्रेसिव्ह या ठिकाणी ते भूमिका घेत आहेत। कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। आपण आमदार रवींद्र धंगेकरांकडे जाऊयात। तुम्ही आंदोलन करताय, तुम्ही कडक पावित्र्य घेतलंय, ह्याच्यामध्ये आमचं एकच म्हणणं की पुणेकरांना वेटीस का धरताय? पुणेकरांना वेटी धरता कामा नाही। 2 दिवसांनी करतो, 4 दिवसांनी, आत्ता केलं तर काय हरकत आहे? आणि मग त्यांनीच करावं असं काय नियम आहे का? आणि आज जर चालू झाली तर आमचं म्हणणं आजच चालू करा किंवा कालच त्यांनी केबिनमध्ये बसून। पण पाऊस होता त्यामुळं पंतप्रधान येऊ शकले नाहीत, तर आता 29 तारखेला त्यांनी सांगितलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीने आम्ही सुरू करणार आहोत। कालच त्यांनी चालू करायला पण होतं, केबिनमध्येच बसलेले होते। कालच त्यांनी सांगितलं होतं मी बटन दाबतो, विषय संपतो। राहिलं काय काम? तिथून मी ते बटनच दाबणार होते ना। आता तुमची भूमिका काय आहे? काय करणार? आज चालू केलं पण 2 दिवस का थांबतोय? काय करायचं थांबायची? पुणेकरांना का वेटी धरताय? शिवसेनेचे देखील आहेत, काय भूमिका आहे? मतलब अर्थात शिवसेना एकदम अग्रेसिव्ह होताना दिसते। पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय होतोय। पुणेकर या ठिकाणी विचारतायत की एकाच मेट्रोचं किती वेळा उद्घाटन करणार आहात? याच ठिकाणावरनं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं होतं, मग पुन्हा एकदा फक्त 1.5 किलोमीटरसाठी पुन्हा उद्घाटन करताय। हा पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय हा टाळला पाहिजे, म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलो। आता तुम्ही काय करणार आहात? एवढा पोलीस बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे, तुम्ही आंदोलन तर करताय खरं। आम्हाला आमच्या जेवढी हिंमत आहे, जेवढं आम्हाला आतमध्ये घुसता येईल तेवढं घुसून आम्ही उद्घाटन रिबीन कापून करणार म्हणजे करणार आणि पुणेकरांच्या मेट्रोचं उद्घाटन झालं असं आम्ही जाहीर करून टाकणार। परंतु मेट्रो थोडी ना सुरू होणार आहे। तुम्ही जरी अशी भूमिका केली, आता पंतप्रधान 29 तारखेला करणारच आहेत। पुणेकरांची अडवणूक करण्याची भूमिका या ठिकाणी सत्ताधाऱ्यांची दिसतीये। पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय होतोय, पंतप्रधान येणार म्हणून पुण्याचे खड्डे बुजवले जातात, पुणेकरांच्या पैशातनं डांबरीकरण होतं, ग्राउंडवर डांबर टाकलं जातं। हे सगळं थांबलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते का आता ट्रॅफिक जाम होईल म्हणून। तुमचं आंदोलन म्हणजे तुम्ही रेकॉर्ड ब्रेकिंग आंदोलनच करताय फक्त? 100% त्याचं कारण आहे की मोदींची जी सभा पुण्यात व्हावी म्हणून शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या। खोटा हवामान खात्याचा नाही का या ठिकाणी नाही का अंदाज वर्तवण्यात आला। जी मेट्रो 3 वर्ष नाही का उशिरा चालू होती, ती फक्त नरेंद्र मोदींची सभा चिखलामध्ये होऊ शकत नाही म्हणून त्या हट्टापोटी नाही का तो कार्यक्रम रद्द केला जातो। हा पुणेकरांचा अवमान आहे। मोदीजींच्या खिशातले पैसे देते, पुणेकरांच्या खिशातल्या पैशातून मेट्रो चालू होती। परंतु आता सांगण्यात आलंय की 29 तारखेला ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत। अर्थात एवढा मोठा प्रकल्प आहे, देशाचे पंतप्रधान पावसामुळे येऊ शकले नाहीत असं त्यांचं म्हणणं। पंतप्रधान पुणेकरांच्या मेट्रोला फुलराणी समजतात। एखाद्या गार्डनमध्ये फुलराणी करतो तसं एकाच मेट्रोच्या प्रकल्पाचं 6 वेळा ते उद्घाटन करतायत। दर 2 किलोमीटरच्या मेट्रोच्या मार्गाला ते उद्घाटन करायचं। हा एक सगळ्यात मोठा जोक आहे, म्हणजे असा पंतप्रधान जगाच्या पाठीवर कुठं नाही। आता तुम्ही काय करणार आहात? आम्ही या ठिकाणी दरवाजा या ठिकाणी क्रॉस करून आतमध्ये जायचा प्रयत्न करणार आहे। आम्हाला ही मेट्रो आजच्या चालू हवी अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे। असं करून तुम्हाला वाटतं का मेट्रो सुरू होईल? असं करून मेट्रो सुरू होईल असं वाटतं? 100% करणार का या ठिकाणी आमचा तो आग्रह राहील। शेवटी प्रशासनाने ते ठरवलं। मेट्रो काय भूमिका आहे? आता तुम्ही आंदोलन तर करताय, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेत, पण कसं करणार? काय असणार पुढचं? पण आज आम्ही लाल फीत कापून ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते ओपनिंग करणार। हार्डीकरला विनंती आहे, आज मेट्रो सुरू झाली नाही तर हार्डीकर घरी जाणार नाही। जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने आता जोरदार घोषणाबाजी देत या ठिकाणी महाविकास आघाडीचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। 29 तारखेला ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आता आंदोलन अर्थातच या मेट्रोचं उद्घाटन करणार आहेत। मात्र त्यापूर्वी महाविकास आघाडीकडून अशा पद्धतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन करून मेट्रोचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न होतोय। प्रज्ञा, मिकी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तिथली परिस्थिती तुझ्याकडून जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।